नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आज ना मोगऱ्याच्या झाडाला थोडीशी फुलंच कमी लागली होती, त्यामुळं आज एवढी जास्त फुलं आपल्या स्वामी आईच्या मंदिरात दिसत नाही. ती थोडंसं मलासुद्धा असं फुलं घातली ना एकदम असं छान आणि प्रसन्न वाटतं. तर मग म्हणलं चला जसं आहे तसं. तर आज ना म्हशीचं आपल्या तूप टाकून छान असा म्हणलं गरा भाजून घेऊया आणि गऱ्याच्या वड्या बनवून घेऊया. तर गरा भाजून घेतला. गरा भाजून झाल्यानंतर मग इकडं पाक करायला घेतला. तर पाक ना एकदम एक तारी बनवायचा आणि त्याच्यात खूप छान वड्या होते त्या बरं का गऱ्याच्या, आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. त्या थोडंसं उन्हाळ्यात ना असं खायला काहीतरी असलं म्हणजे बरं वाटतं. दररोजचं जेवण तर जेवायलाच नको वाटतंय. पाणी पाणी होतंय, नुसतं त्रास होतोय आपल्याला. आणि पाणी पिण्यासाठी पण ही उत्तम पर्याय आहे बरं का. आपल्या शरीरात पाणी गोड खाल्लं ना भरपूर जातं. तर मग मी असं ताटातलं परत तूप लावलं. तूप लावून ताटात गऱ्याचं सारण जे बनवलं होतं ना पाकातलं ती वतून घेतलं. ती वतून घ्यायचं आणि हात लावायचं नाही. ताट असं थोडं थोडं हलवलं की ती पसरून जातं. आणि पसरून झालं ना मग थंड होऊ द्यायचं. थंड झालं थोडंसं की मग खोबरं खिसायचं आणि टाकायचं असं खोबरं खिसून, आणि परत थंड होऊ द्यायचं. मग थंड करायला ताट मी ठेवून दिलं. तर इकडं तोपर्यंत ना आपल्या म्हशीचं दूध तापवून थंड करायचं चालू होतं. आणि थंड झालं ना मग असं फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं. तर एवढी साई ती ना असं अक्षरशः भाकरीसारखी, आणि मग घरचं तूप आपल्याला तयार होतं. तर इकडं ना माझं वड्याचं ताट असं मी थंड झाल्यानंतर कट करून घेतलं होतं. आणि तरी पण थोडंसं आणखीन एवढ्या थंड झाल्याच नाही त्या बरं का. कमीत कमी ह्याला एक अर्धा ते पाऊण तास थंड व्हायला लागतो. म्हणजे खूप छान वड्या निघते त्या. तर थोड्याशा अशा व्यवस्थित वाटत नव्हत्या मला, म्हणून मी तेवढ्याच काढून दाखवल्या आणि म्हणलं चला थंड व्हायला ताट ठेवून देऊया. आणि इकडं मग सगळी कामं आवरून झालती. आणि सगळी कामं आवरून झाल्यानंतर धारा काढून झाल्यानंतर एकदम छान असं थंडगार हवा सुटली बरं का. आणि वातावरण पण खरंच संध्याकाळचं टायमिंग आहे आणि खूप छान झालं आहे. तर चला म्हणलं इकडं आज आपण गायांचं सगळं काम आवरून झालं आहे निवांत. तर थोडासा व्हिडिओ काढूया. तर मग इकडं माझं चालू होतं व्हिडिओ काढायला. आणि बघा आता आपल्याला यशस्वी जर व्हायचं असेल ना, तर शून्यातनं विश्व निर्माण करायचं जर असेल ना, तर मग आपल्याला स्ट्रगल खूपच करावं लागतं बरं का. आणि ती स्ट्रगल माझं खरंच मी शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे असं मला तर वाटतं. आणि खरंच खूप छान वाटतं. आणि काम करायला तर एवढा इंटरेस्ट असतो ना खरंच, म्हणजे असं कंटाळा कधीच येणार नाही. कारण का आपण शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे. आपल्याकडं काहीच नव्हतं. आणि अक्षरशः ना मला माझा मुलगा झालता ना त्यावेळेस ती एक 6-7 महिन्याचं झाल्यानंतर ना त्याला दूध प्यायला घरात दूध नव्हतं. विकत आणायला तेव्हाच दूध होतं, आणि विकत आणायला सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचं. आता त्या गोष्टीचं मला खरंच आता ती परत पाठीमागचं जर दिवस काढलं ना तर खरंच खूपच वाईट वाटतं बरं का. तर आज ना माझा मुलगा खूप मोठा झाला आहे, लग्नाला आला आहे, पण दूधच खात नाही. आता काय करायचं. आणि ज्यावेळेस लहान होता ना त्यावेळेस त्यांना अर्धा लिटर दूध पण पुरत नसायचं. तर आता दूध एवढं घरात आहे पण खायलाच कोण नाही असं झालं. आणि खरंच खूपच म्हणजे खूपच स्ट्रगल केलं आहे बरं का मी. त्यामुळं मला तुम्ही म्हणसाल की एवढं काय विशेष, पण माझ्यासाठी ही खरंच सर्वात खूप मोठी गोष्ट आहे बरं का. कारण का मी शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे. म्हणून कुठलाही ह्यातलं जाळी जवळजवळ 60-65 हजार रुपये माझं जाळीला गेले. तर मी गायींच्या जीवावरच जाळी केली. माझं ही शेड आहे ना, एवढं शेड तुम्हाला छोटं दिसत असेल, पण ही शेडसुद्धा करताना मी 2 वेळा केलं आहे. एकदा केलं नाही, कारण का ती पण गायींच्या पैशातनंच केलं आहे. आणि आपल्याकडे एवढं म्हणजे सगळं करायचं आहे आपल्याला. पेंडीचं, वैरणीचं, बाकी तर घरात खर्च असतो, तो खर्च भागवत ही परत करायचं आहे. तर आज शेड झालं आहे. परत जाळी एकदम व्यवस्थित जाळी झाली. 20 वर्ष तर आपल्या जाळीला खरंच काहीच होणार नाही, इतकी छान जाळी झाली. आणि फक्त आता शेड राहिले तर ती पण त्यांच्याच जीवावर होणार आहे ना, त्यांच्याच दुधाच्या पैशावर आपण करणार आहे. तर त्याच्यासाठी मला खरंच खूपच अभिमान वाटतो. आणि आमच्या गावातले ना एक असं भाऊ म्हणून आहेत, ते मोठे एवढं वयस्कर आहेत भरपूर. तर ते आल्यावर मग बऱ्याच दिवसातनी आलते आणि बसले. त्यांनी गाई बघितल्या तर त्यांनी विचारलं गाईंचं एवढं काम कोण करतं. अरे बापरे, मी म्हणलं आम्ही दोघं करतो. तर ही काय करणार आहे, तर म्हणजे ड्रायव्हरला एवढं जमत नसतंय ना, कधी केलेलं नसतं त्यामुळं.
तर एवढं काम करायचं ही काय सोपी गोष्ट नाही. तर मला खरंच कुणी जरी आपलं असं कौतुक केलं ना तर खरंच खूपच छान वाटतं बरं का. आणि एवढं मन समाधानी होतं आणि मनाला खरंच प्रसन्न वाटतं आणि आपल्याला परत काम करायला पण आणखीन असा उत्साह वाढतो. तर म्हणलं खूप काम आहे बरं का आणि एवढं दूध जातंय विशेष आहे. तर माझ्यासाठी खरंच खूपच मोठी गोष्ट आहे. आज 100-125 लिटर दूध आपण दिवसाला घालतोय म्हणजेच किती अभिमानास्पद गोष्ट आहे बघा तुम्ही. कारण का माझ्यासाठी खरंच खूपच मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या ताईंनो दादांनो शून्यातनं विश्व निर्माण करा. एक गाय घ्या, एका गायीपासून सुरुवात करा, हळूहळू हळूहळू वाढवत चला. आणि आता माझं ना शेळ्या पण वाढवायचं चालू आहे. म्हणजेच वाढवायचंच, कमी तर करायचंच नाही. आता STPनी ना आपल्या गायी खरंच सुखी समाधानी आनंदी झाले त्या. कारण का मी गाय धुवून पण घेतल्या त्या धार काढायच्या अगोदर. एवढं ऊन आहे ना आणि दिवसातून 3 वेळा मी गायींना सकाळी संध्याकाळी पण पाणी मारते आणि दुपारी पण शेडमध्येही असं थंड वातावरण करून घेते. तर गाई माझ्या खरंच खूपच छान आणि आनंदी झाल्या त्या. मला पण बघून ही समाधान वाटतंय. आणि इकडं ना बघा आता किती एक तासच लागला असेल गायीनं वैरण टाकून धारा काढायला, तास ते 1.5 तास. तर वैरण खाल्ली की यांना परत एवढी ताण लागते की त्यांची अशी अक्षरशः भांडणं लागलेत की पाणी प्यायला. 2 टाके येते तरी पण असं एकामेकीला मारते त्या आणि पाणी पिते त्या. एवढ्या ताण असते त्या. मग बंदिस्त असल्या त्या गायची काय अवस्था असेल ही माझ्या डोक्यात विचार आला की मग एवढ्या मोकळ्या येत्या 24 तास तरी ह्यांना एवढी ताण लागते. मग बांधून गायला तिला बोलता येते का हो, ताण लागली म्हणता येते का. मग एवढं ऊन आहे ना तर खरंच आपल्या गायींना मुक्त गोट्याशिवाय उपयोगच नाही बरं का. बंदिस्ताचा काहीही उपयोग नाही असं मला तर वाटतं. होता होईल एवढा मुक्त गोटा करायचा. गाई बघा कशा फिरते ते आनंदानं. आणि खरंच खूपच भारी वाटते. आणि गाई पण असं व्यवस्थित वाटते त्या आणि खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे. तर मग त्यांची तब्येत पण अशी चांगली वाटते बरं का. म्हणजे चांगली राहते तब्येत पण. तर बारली ना माझी बारली फक्त सकाळची आणि संध्याकाळचं 2 टायमिंगचा गॅप झाला माझ्याकडं. तर अक्षरशः दिवसाचं जवळजवळ 9 ते 10 लिटर दूध कमी निघलं. बापरे म्हणलं बारलीनं एवढा फरक आहे दुधाला. आणि बारलीची गाडी थोडी लेट झालती. तर म्हणलं बघा दिवसाचं आपल्या एवढं. आणि आणखीन जर 1-2 दिवस बारली नसती तर आपल्या गाई खरंच किती कमी आली असते. म्हणजे बारलीचा पण फरक आहे. आणि डॉक्टरला पण विचारलं बरं का मी बारलीनं काय होतंय का. बरेच लोक म्हणतात बारली चारू नका, बारली चांगली नाही. तर डॉक्टर म्हणले मिनरल मिक्सचर वापरा तुम्ही. मिनरल मिक्सचर वापरलं ना गाईंना काहीसुद्धा होत नाही. बऱ्याच गोट्यावर असं आहे की बारलीवरच व्यवसाय त्यांचा चालू आहे. तर बघू आता आपल्यात आणखीन तर काय नाही पण इथून पुढंही बघू. आणि मी मिनरल मिक्सचर पण आता वापरायला चालू करणार आहे. बॅग आणणार आहे मिनरल मिक्सचरची. म्हणजे आता आपलं कसं सगळ्या गायी आता वेलेल्या आहेत त्या. तर सगळ्या गायी आता 1-2 महिने आणखीन पावसाळा चालू व्हायला. एकदा पावसाळा सुरुवात उन्हाळा आहे त्यामुळं मी गाय भरायचा विषयच घेतला नाही. कारण का त्यांना पण त्रास नको. आणि ऊन आहे उगाच परत गाय परत रिवर्स आली की मग आपल्याला पण थोडंसं वाईट वाटतं की ही राहत नाही ती राहत नाही. त्यापेक्षा त्यांना पण थोडासा वेळ हवाच असतो बरं का. कारण का तब्येत चांगली व्हायला पण वेळ पाहिजेच. लगेच गाय गडबड करायची नाही आणि लगेच भरायची गाय असं विचार करायचा नाही. तर माझा अंदाज 3 महिने तरी गाय भरलीच नाही पाहिजे. म्हणजे त्यांना पण वेळ भेटतो आणि त्यांची तब्येत पण खरंच खूपच छान होती बरं का. असं माझं तर म्हणणं आहे. तर मग तुम्हाला कसं वाटतंय मला नक्कीच सांगा. आणि खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद बरं का. माझी यूट्यूब फॅमिलीने मला एवढा सारा सपोर्ट केला, एवढं सगळं भरपूर असं प्रेम दिलं, छान छान कमेंट असते त्या मला. तर त्याच्यासाठी मी मनापासून तुमचं खूप खूप आभार मानते बरं का. आणि माझं व्हिडिओ खरंच खूप छान चालते. तर चला सर्वांना माझा एकदा श्री स्वामी समर्थ.